विष्णू पुराणातील सप्तपाताळांची रहस्यमयी कथा फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा देवांचे ऋषी नारद मुनी त्रैलोक्य भ्रमंती करत असताना पृथ्वीच्या गर्भात म्हणजेच पाताळ लोकात पोहोचले. स्वर्गाचे वैभव त्यांनी पाहिले होतेच, पण पाताळात पाऊल ठेवताच ते थक्क झाले. त्यांनी पाहिले की हे काही अंधारमय नरक नसून स्वर्गालाही लाजवेल असे एक वैभवशाली जग आहे. नारद मुनी सर्वात आधी अतल लोक येथे पोहोचले. इथे बल नावाचा असुर राजा राज्य करत होता. त्याने 96 प्रकारच्या अशा माया निर्माण केल्या होत्या की ज्यामुळे इथले रहिवासी सदैव आनंदी आणि विलासात जगत होते. यानंतर मुनी वितल लोकात आले. इथे साक्षात भगवान शंकरांचे हाटकेश्वर रूप होते. येथे हाटकी नावाची नदी वाहत असे, जिच्या पाण्यापासून सोन्याची निर्मिती व्हायची. इथले असुर यात सोन्याचे दागिने घालून वावरत असत. सुतललोक हे सर्वात खास ठिकाण होते. विष्णूंच्या वामन अवतारानं जेव्हा राजा बळीला पाताळात पाठवले तेव्हा त्याची भक्ती पाहून विष्णूंनी त्याला हे लोक दिले. विशेष म्हणजे खुद्द भगवान विष्णू इथे बळीराजाचे द्वारपाल म्हणून उभे होते. विश्वकर्म्यानं हे नगर स्वर्गापेक्षाही सुंदर बनवले होते. सुतलच्या खाली तलातल होते. इथे असुरांचा महान वास्तुविशारद मयासूर राहत होता. त्यानं आपल्या मायेनं हवेत उडणारी शहरं निर्माण केली होती. महातललोक या टप्प्यावर नारद मुनींना कद्रूचे पुत्र असलेल्या अनेक फणाधारी सापांचे दर्शन झाले. गरुडाच्या भयामुळे तक्षक आणि कालियासारखे महाकाय व विषारी नाग इथे शांतपणे लपून राहत होते. रसातललोक हे योद्ध्यांचे गाव होते. इथे पाणी आणि निवातकवच नावाचे महाशक्तिशाली दैत्य राहत होते. हे लोक देवांचे कट्टर शत्रू होते आणि रात्रंदिवस देवांचा पराभव कसा करायचा याचीच तयारी करत असत. पृथ्वीच्या गर्भाच्या अगदी तळाशी मुख्य पाताळ होते. इथे नागांचा राजा वासुकी राज्य करत होता. इथे सूर्य नव्हता, तरीही नागांच्या फण्यांवरील दिव्य मण्यांच्या प्रकाशामुळे तिथे लख्ख उजेड होता. नारद मुनींनी परतल्यावर सांगितले की पाताळ हे केवळ अंधाराचे स्थान नसून ती एक भोगभूमी आहे. तिथे म्हातारपण नाही आणि काळाची भीती नाही. अशा प्रकारे सप्त पाताळ ही एक सुवर्णमय आणि रहस्यमय सृष्टी आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर आपल्या भक्तिविजय चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.